अहो ऐकलत का? मला जरा महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय तुमच्याशी. आणि महत्त्वाचा विषय आहे कृष्णी, बरोबर ना? तुम्हाला कसं समजलं? आता हे स्पष्टच दिसतंय की तू युद्धभूमीवरून आली आहेस. करा, ज्या त्या विषयात नुसती चेष्टा करा माझी. तुम्ही हे असे आणि तुमची लेख ती तशी. जरा काही गंभीरपणे म्हणून ऐकायचं नाही आणि मी काही बोलले की उडवून लावायचं. माझी लेख? बर, फारच गंभीर विषय दिसतोय. अजिबात थट्टा न करता शांतपणे ऐकतोय, बोला. काय बोलायचं? अहो लग्नाला आली ती. वय किती झालं आता तिचं? लग्नाचं कुठे काढतेस इतक्यात? अद्याप शिक्षणही झालेले नाही तिचे. अहो बास झालं आता. जेवढं झालं तेवढं शिक्षण पुष्कळ झालं. आणखी शिकवून तिला काय मडमिड करायचे का तिला नोकरी करायला पाठवायचे कुठे? ते काही नाही. तुम्ही आधी त्या शाळेतून तिचं नाव कमी करा पाहू. पुरे झालं आता. मला तर हातात पुस्तक धरायची सुद्धा सवड मिळाली नाही कधी. अच्छा, म्हणजे हा मूळ मुद्दा आहे तर. भामे, लेकीशी ही अशी स्पर्धा बरी नव्हे. हा मत्सर तिच्याबद्दल बरा नव्हे. अहो काहीतरी काय, कसला डोंबलाचा मत्सर. तुम्ही ना, तुम्हाला महत्वाचे विषय बोलायचे नसले की सगळं चेष्टेवारी नेता. मला कळत नाही का? मग तू हे असे विषय उकरून काढतेस कशाला? तुम्हाला नाही कळायची आईच्या मनातली भीती. त्या फिमेल हायस्कूलात सगळं विलायती वातावरण. आपल्या मुलीचं वळण नको बिघडायला. पदोपदी त्या विलायती चालीरीतींचं अनुकरण करून करून आपल्या मुलीचं पुढे कसं होणार या चिंतेने रात्रीची झोप उडालीये माझी. आणि तुम्हाला चेष्टा सुचतीये. आईच्या जीवाला लागलेला घोर ती बोलून दाखवू शकते, पण बापाच्या मनातली चिंता त्याला तिथेच ठेवावी लागते. भामे, तुला काय वाटतं? तुझ्या मनात जी चिंता आहे ती माझ्या मनात कधीच येत नसेल? या विद्यमान फिमेल हायस्कूलात सगळी वळणं, सगळी धोरणं विलायती चालीरीतींची आहेत. त्याची मलाही प्रचंड चीड येते. परंतु आपल्या भोवताली दुसरी मुलींची शाळा नाही, त्यामुळे नाईलाजाने मला आणि इतर कित्येकांना त्यांच्या मुली याच शाळेत घालाव्या लागतात. पर शिक्षणक्रम तसा नसला तरी इथली सगळी लकब ही बाडगेपणाचीच आहे. पावलं पावली इथे विलायती संस्कार केले जातात. ठाऊक आहे, विलायतेस जाऊन नव्या मनूचे शिकून आलेली एखादी हिंदी स्त्री या चालकांना मिळाली असती तर त्यांनी आनंदाने तिला सुपरिटेंडंट म्हणून नेमले असते. परंतु तिच्या अभावी आलेली ही इंग्रज बाई हे सगळी शिस्त, सगळे शिक्षण हे विलायती साच्यातूनच ओतून काढणार, हे देखील स्वाभाविक नव्हे का? पण यावर कोणी काही बोलत नाही का? ही कमालच झाली म्हणायची. छे, अगदी असं काही नाही. मी स्वतः देखील इथली शिस्त, इथलं शिक्षण यातले दोष बोलून दाखवले. त्यावर विधायक सूचना देखील केल्यात, परंतु उपयोग झाला नाही काही. बरं, आणि पूर्वी शारदा सदनाच्या दुधाने तोंड भाजलंच होतं. त्यामुळे आता पुणे फिमेल हायस्कूलचे ताक फुंकून प्यायलेलेच बरे. मला तरी कृष्णेला या गोऱ्यांच्या संस्कारात ठेवणं काही बरं वाटत नाही. तुम्ही आधी तिचं नाव त्या शाळेतून कमी करा पाहू. अहो पास झालं शिक्षण. आता तिच्या वयाची होते तेव्हा आपलं लग्न होऊन संसाराला लागले होते मी. त्या मानाने ही घोडनवरीच म्हणायची ना. आता तिच्या लग्नाचं बघायला हवं काहीतरी. भामे, इतक्यात हा विषयही काढता येणार नाही. बरं, नुकताच कायदा झालाय. मुलगी 12 वर्षांची झाल्याशिवाय तिचे लग्न लावता येणार नाही. म्हणजे आई बापांना आपल्याच पोरीचं लग्न लावायला कायद्यानं बंदी? हद्द झाली म्हणायची ही. म्हणजे तुम्ही सुद्धा कृष्णेचं लग्न 16व्या वर्षी करणार आहात का काय? अगदी तसंच काही नाही, पण योग्य वर मिळाल्याशिवाय काही मी लग्न लावणार नाही तिचं. आणि शाळेत जाणं थांबवणार नाही. काही बिघडत नाही आणि काहीही वावगे होणार नाही. आणि तिच्यावर संस्कार करायला तू आहेस ना. तू असताना मला कशाची भीती नाही. इतका विश्वास आहे तुमचा माझ्यावर? डोळे झाकून
तुला त्या आनंदीबाई जोशी आठवतात का? कोण? त्या विलायतेस डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायला गेल्या होत्या त्या? त्याच. या आनंदीबाईंनी हिंदू स्त्री समाजाच्या खऱ्या खऱ्या यातनांच्या निवारणाकरिता आपले आयुष्य, आपली बुद्धी, आपले सर्वस्व खर्ची घालण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपल्या परमप्रिय आप्तेष्टांचा विरह सहन करत अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी 3 वर्ष देशत्यागही केला. परंतु या सगळ्यात 7 समुद्रापार जाऊनही त्यांनी स्वतःचे आचार, स्वधर्म, स्वरूढी यांचा अल्पमात्रही त्याग केला नाही. भामे, आनंदीबाईंची मूर्ती सर्व कुलीन स्त्री पुरुषांच्या हृदयात निरंतर वास करील. बिचाऱ्या जगायला हव्या होत्या आणखी थोड्या, नाही? काय तो त्यांचा नवरा, त्याला दुष्ट म्हणायचं की सुष्ट काही कळत नाही. एवढ्या कष्टाने आपल्या बायकोला पाठवली शिकायला विलायतेस, पण तिच्या स्वतःच्या आजारपणात तिला हवं ते विलायती औषध नाहीच ना घेऊ दिलं त्यांनी. काय तरेवाईकपणा म्हणायचा हा. नावात नुसता फक्त आनंद, बाकी सगळं आयुष्य त्यांच्यामुळे खडतरच गेलं ना त्यांचं. काय हो नाव त्यांचं? गोपाळराव जोशी. बळवंतराव, आपण सुधारकातला लेख वाचायलाच हवा. आता हे काय? ते गोपाळराव जोशी करून कोणीतरी गृहस्थ आले होते, त्यांनी आमंत्रण दिलंय. कसलं आमंत्रण? वाचा ना, वाचा बळवंतराव. आमंत्रण: पंचहौद मिशन हाऊस येथे 14 ऑक्टोबर 1891 रोजी भाषणे, निबंध वाचन यासाठी सभा आयोजित केलेली आहे. तरी सर्व उभयतांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो, गोपाळराव जोशी. पंचहौद मिशन हाऊस मध्ये भाषणाचं आमंत्रण आहे. ते म्हणाले खरं असं, पण मी त्यांना म्हणालो की दादा येतील थोड्या वेळात, पण ते काही थांबले नाहीत. अरे बापरे, हे काय भलतं प्रकरण आता? का बरं? यात काय विचित्र? हो, साधं भाषणाचं आमंत्रण तर आहे. काय विचित्र? अहो, गोपाळराव जोशी या गृहस्थाचे कारनामे तुम्ही अजून ऐकलेले दिसत नाही. नाही बुवा, काय काय त्यांचे कारनामे? या गृहस्थांनी एका दिवसाचं धर्मांतरण केलं होतं. आणि हे तर काहीच नाही, भर पुण्यात गाढवा गाढवीचं लग्न लावून त्यांची शहरातून वरात देखील काढलेली होती. काय हो, काय सांगता काय? अस्सल नमुना आहे हा गृहस्थ म्हणजे. बरं, ते सगळं असू द्या. या आमंत्रणाचं काय करायचं? I welcome you all to Panchhawd Mission Lecture. एक जात खोटी आणि दांभिक मंडळी आहे ती. नाही, मला ना
भर सभेत यांना समाजासमोर उघडा पाडायचंच आहे. हे पंचहौद मिशन व्याख्यान वगैरे निमित्त आहे. या व्याख्यानाचं कारण करून मला या मंडळींना त्या ख्रिस्त्याच्या हातून चहापान करायला भाग पाडायचं. त्या ख्रिस्त्याच्या हातून यांनी चहा प्यायला तर यांचीच मंडळी त्यांना नावं ठेवतील आणि अगदीच विटाळ होऊ नये म्हणून चहा पिणं दूरच राहिलं. अगदी चहाचा कप समोर ठेवण्यासही जरी नकार दिला तर त्या मिशनरी मंडळींसमोर यांचं हसं होईल. तेव्हा बघू काय करतात ही मंडळी. चहा पितात का नाही. तुम्ही मात्र इतकंच करा, व्याख्यानं संपू लागली की या मंडळींच्या समोर चहाचे कप शिपायामार्फत कसे येतील त्याची व्यवस्था करा. हो, बघूच. गोपाळराव, मला नाही वाटत की ही मंडळी चहाच्या कपाला शिवतील. अहो, या गोऱ्या लोकात एकदा पदार्थ समोर ठेवला की आपल्याप्रमाणे तो खाच अशी पद्धत नसल्याने ही मंडळी बचाव करून निघतील असे मला वाटते. आणि असे झालेच तर आपल्या हेतूवर पाणीच फिरले असे समजायचे. धर्मांतर करू एका दिवसाचा ख्रिस्ती बनून ख्रिस्ती पादरीला निरुत्तर करणाऱ्या या गोपाळरावाला लेचापेचा समजता का काय? नाही, थांब. बघा तुम्ही, ही मंडळी मी फेकलेल्या चहा पाण्याच्या या जाळ्यात कशी अलगद अडकतात. एकदा का या मंडळींनी चहाचा कप तोंडाला लावला आणि या श्रोते मंडळींनी त्यांच्या डोळ्यांनी ते पाहिलं की लगेच मी पुणे वैभवचं कार्यालय गाडणार. बातमीचा मजकूर तयार आहेच. उद्याची सकाळ पुणेकरांकरता खळबळजनक होणार हे नक्की. गोपाळराव जोशी यांनी सांगितलेल्या वृत्तानुसार ऑक्टोबरच्या 14व्या तारखेस संध्याकाळी पंचहौद मिशन हाऊसमध्ये समारंभाच्या निमित्ताने मिशनरी लोकांनी शहरातील 50 पाऊणशे गृहस्थांना आमंत्रित केले होते. यात बळवंतराव टिळक, न्यायमूर्ती रानडे, बाळासाहेब नातू अशा धुरीणांचाही समावेश होता. यावेळेस काहींनी निबंध वाचले, काहींनी भाषणे केली आणि हे काम आटोपल्यानंतर चहाचे कप समोर आणले गेले. मडमांनी आपल्या मुलायम हातांनी बनवलेला हा चहा हे रावसाहेब आणि रावबहादूर सुधारक लोक मिटक्या मारत पिऊन ढेकरा देत आपापल्या घरी निघून गेले. ही गोष्ट आमच्या पुणेकर सनातन धर्माभिमान्यास आणि ब्रह्मवृंदास रुचते तरी कशी? गोपाळराव जोशी, ही अशी खोडसाळ बातमी छापून आपण समाजात मिठाचा खडा टाकलाय. आपल्या विक्षिप्तपणाबाबत ऐकून होतोच, मात्र आपण हे टोक गाठाल असे वाटले नव्हते. भरलेल्या जठरात एखादा विषारी कण गेला म्हणजे सारे अन्न ढवळून निघते. तसे पुण्यातील वातावरण या बातमीने ढवळून निघाल्यास आश्चर्य नको. अहो, या सनातनी लोकांनी असं केलं तरी कसं हो? छे छे, दिवसा ढवळ्या धर्मभ्रष्ट झाला. अहो, यांच्या हातचे पाव खाऊन किंवा यांनी पाव टाकलेल्या विहिरीतलं पाणी पिऊन यांनी खालच्या जातीतल्या माणसांना बाटवलं आणि आता वरच्या जातीतल्या माणसांना हे असंच अडकवणार की काय? हे अहो, पुणे वैभवच्या चावडीवर लावलेला जाहीरनामा वाचलात का? नाही हो. काय लिहिलंय त्यात? अहो, त्यात लिहिलंय तुमच्यात काही पाणी असेल ना तर ते आत्ता दाखवा. हे बघा, धर्माविषयी पुकारलेला बंडाचा जाहीरनामा. अहो, मग आता पुढे कसं होणार? हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाहीये. मी असं ऐकले की ते सनातनी लोकांचे पुढारी बाळासाहेब नातू आहेत ना, ते काशीच्या शंकराचार्यांकडे अर्ज करणार आहेत या विषयावर. मी ऐकलंय हे नातू कट्टर सनातनी आहेत. ते सहजासहजी हार मानणार नाहीत.
आणि त्यांनी तर चहाही प्यायला नाहीये. अहो ते आनंदीबाईंचे पती आहेत ना, गोपाळराव जोशी. अहो ते नाहीत का, एका दिवसाचं धर्मांतर करून ख्रिस्ती झाले. आणि मग पाद्र्यानं त्यांना धोतर नेसण्यास बंदी केली, जानवं घालण्यास बंदी केली, हटकलं. म्हणून मग झालो, आता मी पवित्र झालो, आता माझी पापं धुतली गेली, म्हणून पुन्हा धर्मांतर केलं. ते त्यांची मिशनरी लोकांबरोबर उठबस आहे म्हणे. आणि हे चहा प्रकरण त्यांनी ठरवून घडवून आणलंय असं माझ्या कानावर आलेलं आहे. आता खरं खोटं ओंकारेश्वरच जाणे. पण तो माणूस खोडसळ आहेच, परंतु पुढे या चहा प्रकरणाचं काय होणार कोणास ठाऊक. हो ना. अहो पुणे वैभवात प्रसिद्ध झालेल्या चहापान प्रकरणातील नावात काही खोटी नावं आल्यानं आता हे प्रकरण पुणे वैभवाला हे जड जाणार आहे. जाणार काय, गेलंच आहे. काही नावं या व्याख्यानाला न जाताही उगाच घेतल्याने वैभवकर्त्यांवर पुणे मॅजिस्ट्रेट कोर्टात बेअब्रूची फिर्याद होऊन 200 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. परंतु जे शाळेत गेलेले आणि ज्यांनी चहा घेतला होता त्यांचं काय? त्यांचा निकाल नको लागायला? त्यांचं काय? त्यांचा निकाल शंकराचार्यांशिवाय दुसरं कोण लावणार? म्हणूनच आम्ही असे ठरविले आहे की या प्रकरणात शंकराचार्यांकडे साकडे घालावयाचे. आणि काय तो निवाडा करा असे सांगावयाचे. काय थेट शंकराचार्यांकडे धाव घ्यायची? मग त्यांच्याशिवाय कोण निवाडा करणार? बाकी या प्रकरणात टिळक बरे अडकले. स्वतःला धर्मरक्षक समजतात नाही का? आता मी त्यांना दाखवतो सनातनी धर्माचा खरा रक्षक कोण आहे. मीच आहे. अहो ते शंकराचार्य कायचं कमिशन का काय ते पाठवणार होते, ते खरं आहे का? तक्रार केली का तुमची? आणि आपल्याला आता बहिष्कृत करणार आहेत का धर्मभ्रष्ट म्हणून? ते सगळं राहू दे. प्रथम मला सांग, तुला या सगळ्या बातम्या येऊन सांगतं कोण? कोण सांगतं म्हणजे काय? माधुकरी मागायला येणारी मुलं बोलत असतात काय बाई. पूर्वी जानकी काकूंचं येणं जाणं होतं तेव्हा बित्तम बातमी कळायची मला. आणि यशोदाबाईंनी तर अख्खा केसरी वाचू. गोपाळ भाऊजी नव्हते का हो सभेला? त्यांनी लावून धरली असती तुमची बाजू. असे काही सांगता येत नाही. एकार्थी बरंच झालं ते नव्हते ते, नाहीतर कुठला वाद कुठे गेला असता काही सांगता येत नाही. त्यांच्या सुधारक मध्ये माझ्याबद्दल काय लिहिलंय माहितीये तुला? काय? मला अहो वाचून तरी दाखवा. दिनांक 14 नोव्हेंबर 1892. टिळक हे वटवा गुळासारखे आहेत. त्यांना धर्माभिमानी आपल्यात घेत नाहीत व ते एका अर्थानं खरोखर सुधारक असता सुधारकांच्या पंक्तीत उघडपणे जाऊन बसण्यास कचरतात. पुढे आगरकर लिहितात, खर तर या त्यांच्या टीकेला उत्तर देणं अगदीच सोपं होतं. कोणत्याही बाबतीत दोनच पक्ष का असावे? मताच्या सूक्ष्मतेप्रमाणे 3 किंवा अधिकही पक्ष असू शकतील. व ज्याला आपल्या स्वतंत्र विचारांचे समर्थन युक्तिवादाने करण्याची धमक असेल त्याने अमुक 2 पक्षांपैकी कोणाकडे तरी असलेच पाहिजे असे नाही. त्याचा पक्षही वेगळाच होऊ शकेल. पहा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, भाऊजी तुमचीच बाजू घेतील. धीर धर जरा. पुढे काय लिहिलंय बघ. धर्माभिमानी म्हणवणारे टिळक
ख्रिस्त्याच्या हातचा नव्हे तर स्टेशनवरील मुसलमान किंवा पोर्तुगीज मेसमनच्या हातचा भात खाण्यास माघार घेत नाहीत। असे असताना त्यांनी या ग्रामण्याची उठाठेव प्रतिवादीच्या बाजूने उगाच चालवलेली आहे। हे असं सगळं भाऊजींनी लिहिलंय? काहीतरीच काय? छे, कसले आरोप करतायत तुमच्यावर? तुम्ही कधीपासून बाहेरचं जेव खाऊ लागलात?